आपल्याकडे आज ईडीएल मध्ये वेस्क्युलर रेक्रोसिस होता आहेत ना, त्यांनी आपला सोशल मीडियावरती वगैरे व्हिडिओ बघून आले होते. तर ते बुलढाणा जिल्ह्याच्या जवळ जाफराबाद तालुका म्हणून आहे, तेथून आले. तर ताईंकडेच जाणून घेऊयात आपण आपल्या उमरग्यामध्ये आल्याच्या नंतर त्यांना किती फरक पडला, काय आहे काय नाही. ताई तुम्ही चालून जाता पुढे. चला सर्वप्रथम तुमचं नाव काय वगैरे सांगा. लक्ष्मी योगेश पवार. तुमचं गाव वगैरे कुठलं? तालुका जाफराबाद यांचा. आम्ही मुक्काम पोस्ट दोळगाव इथे राहतो. तुम्ही आपल्याकडे आला होता त्यावेळेस तुम्हाला ईडीएल मध्ये काय काय त्रास व्हायचा? खूप चालायला खूप त्रास व्हायचा, ह्या पायाला खूप त्रास व्हायचा, लढत लढत चालावं लागत होतं. मग आपल्या उपचारामध्ये किती फरक पडला नाही? तुम्ही बघतायत आता किती फरक पडला. म्हणजे मला सरळ चालता येऊ लागलं. म्हणजे पायऱ्या वगैरे चढता येत नव्हत्या? पायऱ्या वगैरे करता येत नव्हता, लांबचा प्रवास करता येत नव्हता. म्हणजे हा सोशल मीडियावरती व्हिडिओ बघून इथं आल्याच्या नंतर उपचाराने समाधानी वाटत नाही? खूप समाधानी. आम्हाला ऑपरेशन सांगितलं होतं. तुमच्याकडे आल्याच्या नंतर आम्हाला असं नवीन ऊर्जा काहीतरी भेटली आम्हाला, की आता ऑपरेशन आपलं टळलंय. म्हणजे तुमच्या चालण्यामध्ये वगैरे लग्नामध्ये वगैरे सगळं बंद म्हणजे कमी झालं? हो, मला झोपता पण येत नव्हतं, झोपता येऊ लागलं. 1 किलोमीटर चालता पण येत नव्हतं, आता 2-3 किलोमीटर मी सहजपणे चालू शकते. म्हणजे तुम्हाला कसं कळलं की तुम्ही 2-3 किलोमीटर वगैरे चालताय? कारण आम्ही गेलोय चाललोय. तुम्ही काय काय जर तुम्हाला एकदा पण गेलं होतं ना तिथे पण आमची खूप चाल झाली, त्यामुळे त्यावर सांगते मी. पायऱ्या वगैरे पण झाडाच्या भरपूर असतील ना? हो. म्हणजे तरी पण तुम्हाला थोडा पायऱ्या चाललो तरी पण त्रास होत नाही. तर ताईच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आता तुम्हाला बघून जाईल की एव्हीएन मध्ये येते वेळेस कसं आलं होते त्या गाडीमध्ये काय नाही. आपण कॅमेराचं शूट त्याच्यामध्ये टाकलेलं आहे व्हिडिओ मध्ये. तर असे जे एव्हीएनचे रुग्ण असे एव्हीएनच्या रुग्णांसाठी काय सांगू शकत तुम्ही? तुम्ही सरांना अवश्य भेट द्या, कारण तुमचं जे ऑपरेशन आहे ते तर टळलंच, पण त्रास पण जास्त काही होणार नाही याच्यातून. ताईचा आज 10वं सेशन होतं आपल्याकडे, तर त्यांचा आज 7वा दिवस आहे. तर ते किती खुश आहेत का नाही तुम्ही सांगू शकता, किंवा एकदा भैया दाखवा. भैया कसं वाटतं तुम्हाला ताईबद्दल? आम्ही संभाजी मॅडमने दाखवलं होतं आपल्याला, दादाने दाखवलं होतं. त्याने आम्हाला सेकंड स्टेज सुरुवात सांगितली त्यांनी, ऑपरेशन करावं लागेल सांगितलं. तर आम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटलं की एकदा आपण भेट देऊ. त्यानंतर आणि आपण मी तुम्हाला 100% म्हणजे सरांनी वगैरे पण मला सांगितलेलं आहे की आजपर्यंत कोणी पण एव्हीएनच्या पेशंटमध्ये रिकव्हरीचे व्हिडिओ कोणाचे नाहीत. अख्ख्या भारतामध्ये जरी बघितलं तरी तुम्ही आपल्याकडे एव्हीएनचे रिकव्हरी पेशंट कुठेच आहेत. कारण का बरेचसे दाखल एव्हीएन साठी हे ट्रीटमेंट करतो किंवा ते ट्रीटमेंट करतोय किंवा हे थेरपी करतो, ते सेटिंग्स करतो, परंतु ते पेशंट रिव्हर्स जाऊन करून दाखवत आहे. तर आपल्याकडे ताईंना पण भैयांना पण भरपूर पेशंट बघितले की एव्हीएनचे यांच्या पुढे रिकव्हर वगैरे झालं, आणि यांना स्वतःला पण किती रिकव्हरी झाल्या काय नाही पण तुम्ही बघू शकता. तर असे जे एव्हीएनचे रुग्ण की ज्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे सजेस्ट केलं, तर त्यांनी एक वेळेस अवश्य आपल्या विश्वप्रधान आयुर्वेदिक न्यूरोथेरपी निसर्ग उपचार केंद्र आणि स्पाईन सेंटरला व्हिजिट करा. धन्यवाद.